आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि 70 वर्षापूर्वी मराठा आरक्षणाची संकल्पना मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करते. त्याचबरोबर राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझे विचार पुष्प गुंफण्याचा मी प्रयत्न करते. माझ्या मराठा समाजाचा इतिहास जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा या मराठा समाजाच्या ताटात परिपूर्ण पदार्थाचं माप पडलेलं होतं तेव्हा हा समाज 12 बलुतेदार असलेल्या समाजाला पोसायचं काम करत होता. म्हणून म्हणते या समाजाला दुसऱ्या समोर हात पसरवण्याची सवय नव्हती आणि आजही नाही. आज जे आरक्षण मागतोय ते तुम्ही 70 वर्षापूर्वी देणार होता. त्याची आठवण करून देण्यासाठी आणि देण्यासाठीच हा सारा प्रपंच. मी तुम्हाला याबाबत एक प्रसंग सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिण्याची कारवाई चालू होती तेव्हा आपल्या मराठा आरक्षणाबाबत काही तरतूद आहे की नाही हे बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख आंबेडकरांकडे सकाळी सकाळी आले आणि आंबेडकरांनी त्यांच्या हाती राज्यघटनेचा कच्चा मसुदा सोपवला आणि म्हणाले मी जरा फिरून येतो तोपर्यंत तुम्ही हा मसुदा वाचा. एवढे सांगून ते फिरण्यासाठी निघून गेले. फिरून आल्यानंतर त्यांनी देशमुखांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आणि म्हणाले देशमुख तुमच्या डोळ्यात अश्रू हे संविधान तुम्हाला आवडले नाही का? मग देशमुख म्हणाले अहो डॉक्टर मी ज्या मराठा आरक्षणासाठी तुमच्याकडे आलो होतो त्याची तरतूद तर तुम्ही अगोदरच करून ठेवली होती. खरंच धन्य तुमची लेखणी. याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाला भविष्यात आरक्षणाची गरज पडेल आणि त्या मराठा आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात किती दूरदृष्टी होती हे सिद्ध होते. आणि पण हा मराठा समाज गरज नसताना काहीच मागत नाही तर जो माणूस भुकेला आहे त्याच्या ताटात आपल्या ताटातील अन्न वाढवण्याचं काम करत असलेले या समाजाने गरज नसताना आरक्षण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण नाकारणाऱ्या या समाजाला आरक्षणाची खरी गरज होती. पण ती देण्याची जाणीव आजच्या राज्यकर्त्यामध्ये आहेच कुठे? हीच तर मोठी खरी शोकांतिका आहे आणि म्हणूनच आज हा मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे.
आहे का? आणि जर तो कुणबी असेल तर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण लागू केले पाहिजे. आणि माननीय न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड समितीच्या अहवालानुसार माझा मराठा शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, म्हणूनच माझ्या समाजाला आरक्षण लागू केलेच पाहिजे ही आपली राज्यघटना सांगते. तर अजून कोणता मोठा पुरावा तुम्हाला हवाय? एवढे कागद पुरावे असून सुद्धा जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देत असाल आणि मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडून टाकण्याचं कारस्थान जर तुम्ही परत करत असाल तर त्या आरक्षणासाठी पेटलेला वनवा तुमच्या खुर्चीला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मराठा समाज आता फक्त 14 ऑक्टोबरची वाट पाहतोय. आणि जर तुम्ही 14 ऑक्टोबर पर्यंत या मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्या वनव्यात तुम्ही होर पाहिल्याशिवाय राहणार नाही. मी आता तुम्हाला फक्त एकच नम्र आवाहन करून जाते की आपला उजवा हात सगळ्यांनी वरती करा आणि त्याची वज्रमुठ बनवा. आणि आपण सगळे आपल्या जरंगे पाटलाच्या पाठीशी आहोत. तर एकच घोषणा द्या, मी एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.